इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण अपघात, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू। इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये शनिवारी दिनांक 14 जून सायंकाळी 6 वाजता झालेल्या भीषण अपघातात गौराबाई लगोंडा पाटील राहणार भोनेमाळ या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। 12 चाकी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। गौराबाई पाटील या इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटमधून आपल्या घरी पायी जात होत्या। अश्विन कुमार टेक्सटाईल जवळ मागून आलेल्या 12 चाकी ट्रक त्याचा नंबर MH11CH7907 ने वळण घेताना त्या ट्रकच्या मागील चाकात सापडल्या। काही क्षणातच ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करून ट्रक चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता ट्रक चालक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला। याबाबत नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला तत्काळ माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान इचलकरंजी शहरामध्ये अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून या पार्श्वभूमीवर चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी अपघातांबाबत चिंता व्यक्त केली असून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। MS51 न्यूज करिता मुबारक शेख। सचिन जाधव, इचलकरंजी चालक मालक टेम्पो संघटना शहराध्यक्ष। इचलकरंजी शहरात मोठे ट्रक अवजड वाहन बंदीचा आदेश व्हावा याकरता कमीत कमी आम्ही 3 वर्षाला पाठपुरावा करतो। 2 वर्षाला पाठपुरावा करून हा बंदीचा आदेश शहरात अंमलात आलाय, परंतु त्याची अंमलबजावणी अजून होताना दिसत नाही। संबंधित RTO कार्यालय इचलकरंजी शहरातून 2 वर्ष झाली तरी फक्त कारवाई हेच प्राधान्य देण्यात येते। मोठ्या तामिळनाडूतून असून किंवा इतर राज्यातून गाड्या इचलकरंजी शहरात गल्लीबोळात फिरत आहेत, त्यांच्या जीवाशी त्यांच्याकडून लोकांच्या जीवाशी काय बरे वाट होते त्याचं कुणाचंही लक्ष नाही आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन बंदीचा आदेश इचलकरंजी शहरात अंमलात आणावा। इचलकरंजी शहर हे नगरपालिकेचे महानगरपालिका झाले आहे, तरी पण संबंधित ट्रक करता एक ट्रक टर्मिनल इचलकरंजी शहरात असावं हे अजूनही अंमलात आलेलं नाही। इचलकरंजी शहरातील सर्वात मोठं दुर्दैव समजावे लागेल। इचलकरंजी शहराची लोकसंख्या ही झपाट्यानं वाढत आहे, याचा कुठं लोकप्रतिनिधी विचार करून संबंधित ट्रकांना एका ठिकाणी थांबवून माल भरणी उतरणी करण्यात यावी। संबंधित इचलकरंजी शहरात ह्या वर्षभरात 5 ते 6 अवजड वाहनातून ॲक्सिडेंट होऊन लोकांचे जीव गेले, ते डंपर असू देत किंवा येथे मोठे वाहन असू देत, याची कल्पना संबंधित लोकप्रतिनिधींनी घेऊन लोकांचा जीव वाचवावा ही कळकळीची विनंती।